इच्छा असणाऱ्या सगळ्यांना या प्रजासत्ताक दिनाच्या अर्थात अमृत महोत्सवाची सांगता गेली 75 वर्ष अगदी बिंदू पासून सिंधू पर्यंतचा प्रवास करत 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 आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत। आणि ही बालचमू येथे बालचमू ही उद्याची पिढी उद्याची दुरा सांभाळणार आहे। या भारताचा गौरवशाली इतिहास आपल्या समोर सांगत असताना मन भरून येतं। अनेक जणांच्या आहुत्या या रणसंग्रामामध्ये दिलेल्या आहेत। त्यांना आठवताना आंतरिक मन भरून येतं। आज आपण या ठिकाणी दिसत आहात, त्यांनी दिलेल्या बलिदानाने आहुतीने 75 वर्ष आज आपल्या भारताला या स्वतंत्र प्रजासत्ताक दिनाला झालेले आहे। मला सांगायला आनंद वाटतो की आज माझ्या मातोश्रीच्या हस्ते मुद्रा सोसायटी, पुण्यातली खूप छान सोसायटी, गाजलेली, वय वर्ष 83 आणि भारताच्या या स्वतंत्र दिनाला झाले 75 वर्ष। आणि आज माझ्या मातोश्रीच्या हस्ते सर ज्यांचा जन्म स्वातंत्र्यात झाला आणि स्वातंत्र्याचा 75वा वर्ष ज्यांना झेंडा फडकवण्यासाठी बोलवलं जावं यासारखा दुसरा अभिमान नाही। आज पद्माबाई रायसोनीच्या हस्ते मुद्रामध्ये झेंडा वंदन होत आहे आणि आज झुंझुनवाले साहेब आणि प्रकाश भाऊच्या हस्ते या ठिकाणी झेंडा वंदन होत आहे। ही आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे। मी झुंझुनवाले सरांचं स्वागत करते। ते करताना मी म्हटलं, सर तुम्ही आहात खाकी वर्दी घालून देशाचं संरक्षण करण्यासाठी, कायद्याचं संरक्षण करण्यासाठी आणि समाजाला योग्य दिशा देण्यासाठी आपण काम करत आहात। आम्ही पांढरे कपडे, पांढरी वर्दी घालून विद्यार्थी घडवण्याचं काम करतो, स्त्रिया घडवण्याचं काम करतो। समाजातले 2 घटक खूप महत्वाचे मला असं वाटतं। एक तर हे बालचमू, हे उद्याचे यातूनच पंडित नेहरू, महात्मा गांधी, इंदिरा गांधी असे एक नवे अनेक नेते या ठिकाणी होणार आहेत। बरोबर आहे ना आशाताई? शोभाताई बरोबर आहे ना? हे आम्ही करत आहोत आणि हे करत असताना महिला डोळ्यासमोर ठेवून स्वानंद महिला संस्था काय करते? काम करण्याचं, महिलांना सक्षम बनवण्याचं काम करते। आणि हे काम करत असताना अनेक अडचणी येतात। त्या अडचणींना मात करत करत आनंद मंगल एज्युकेशन ट्रस्टची स्थापना झाली। सर सांगायला मला आनंद वाटतो की आनंद मंगल एज्युकेशनची जेव्हा स्थापना झाली त्यावेळी फॅशन डिझायनिंग, टीचर ट्रेनिंग, मोबाईल रिपेअरिंग, संभाषण कौशल्य, आता जे तुम्हाला पुस्तक मी दिलेले स्वागत करतो। माझी ही मुलगी डॉक्टर श्वेता राठोड आणि मायलीची लिहिलेले पुस्तक आहे। आम्ही याचे वर्कशॉप घेतो। अनेक महिलांना आमच्या नगरसेविका बसलेल्या आहेत। अनेक समस्या पालिकेमध्ये मांडण्यासाठी त्यांना संभाषण कौशल्य खूप महत्वाचं आहे। बरोबर आहे ना? आणि त्याच्यासाठी हे नगरसेवक आमच्याकडे येतात आणि आम्ही त्यांना प्रशिक्षित करतो। आपली योग्य समस्या योग्य वेळी योग्य ठिकाणी मांडणं खूप गरजेचं असतं। म्हणून डॉक्टर श्वेता राठोड जे आता कीर्तनही करतात, कीर्तनकार डॉक्टर श्वेता राठोड मुंबई विद्यापीठाची परीक्षा देत आहेत त्या, आणि कीर्तन करून समाज प्रबोधनासारखं कीर्तन दुसरं माध्यम नाही। काय म्हणताय सर तुमचं? बरोबर आहे? कीर्तन हे समाज प्रबोधनाचं खूप सक्षम माध्यम आणि ते काम करण्याचं आम्ही तर करतो। किती दिवसाचे निगेटिव्ह बोलत नाही, पण ही नवी पिढी घडली पाहिजे, मुलं घडली पाहिजे। आपल्या जवळ जे आहे ते आपल्याला देता आलं पाहिजे। आपला हात असा असला पाहिजे। तुम्ही मुठभर दिलं का हातभर दिलं हे महत्वाचं नाही, पण जन्माला आलाय तर आपण काय केलं पाहिजे? त्या समाजाचं उत्तराई व्हायला हवं आणि आपण द्यायला हवं। या उद्देशानं हे आनंद मंगल एज्युकेशन ट्रस्ट आणि किड स्टार काम करत आहे। शलाका मॅडम कुठे आहे? शलाका मॅडम पुढे या, पुढे या, पुढे या। या शलाका मॅडम, श्वेता माझी मुलगी आहे, ही पण माझी सून जरी असली तरी सुद्धा ती माझी मुलगीच आहे सर। हे सगळं रन करण्याचं काम ही मुलगी आणि ही हा दोघी मिळून करतात। फक्त मी बॅकिंग
काय करतायत बघण्याचं काम करतो. ही पुढची पिढी घडली पाहिजे, ही घडवता आली पाहिजे. नाही तर आपल्या बरोबर जे अनुभव ते आपल्या बरोबर गेले तर सगळं काय होईल, काहीच उपयोग होणार नाही. गंगा वाहतीये, त्या वाहत्या गंगेमध्ये कोणी तांब्याभर घ्या, कोणी लोटाभर घ्या, कोणी कळशीभर घ्या, कोणी डुंबा. आणि या अमृत महोत्सवा निमित्त खूप काही करा. असा आहे भारताचा इतिहास, कधीच नाही पावणार. जोपर्यंत आकाशात असतील चंद्र आणि तारे, त्याला सर्वजण या भूतकाळाला साक्षीदार असतील सारे. असा हा भारताचा इतिहास कधीच नाही पावणार. या सर्व हुतात्म्यांना, बलिदान केलेल्या माझ्या